गुड मॉर्निंग, शुभ सकाळ भावांनो बहिणो. काय चाललंय, झालंय का नाही चहा पाणी? जराच असं. तर आज सकाळी सकाळी मस्तपैकी बेत चाललेला आहे चुलीवर, झन झन चमचम छमछम. तर आज बेत काय आहे पूर्ण ब्लॉग बघायचा आहे तुम्हाला संगीता प्रोडक्शन चॅनेलवर किंवा आपल्या फेसबुकच्या पेजवर संगीता गायकवाड ब्लॉग. तर आज ठसका मटण आहे आणि ठसका मटणची पूर्ण रेसिपी ठसका मटणची पूर्ण रेसिपी तुम्हाला बघायची कशी काय, तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल. तर चूल पेटवली मस्तपैकी, इकडं आणलंय मटण बघू शकताय ठसका मटणसाठी. आणि मसाला काय घेतलाय तुम्हाला दाखवते. हे बघा, इथं मसाला घेतलाय मी, थोडं खोबरं घेतलंय, धने घेतले, थोडं अद्रक लसूण कोथिंबीर, आणि इथे घेतलेला आहे थोडा गरम मसाला आणि लाल भुरकी टाकायची आपला. इकडे घेतलेला आहे कांदा बघू शकता, एक कांदा घेतलाय आणि 4 टमाटे घ्यायचेत आपल्याला याच्यासाठी. कारण की ठसका मटण आपल्यावाला जे होणार आहे का ते फक्त आणि फक्त याच्यामुळं चांगला होतो. कशामुळं? कांद्यामुळं आणि टमाट्यामुळं. टमाटे त्याच्यात जास्त पडतात. तर मग पूर्ण ब्लॉग बघायचा आहे ना तुम्हाला ठसका मटणचा, तर नक्कीच बघायला विसरू नका. आणि लाईक शेअर कमेंट करायला पण विसरू नका. आणि हो, काही पण कमेंट टाकू नका, आता याचं मटण आहे त्याचं मटण आहे असंच आहे तसंच आहे, काही पण कमेंट टाकताय राव तुम्ही. होय, असं नका करत जाऊ. बकराचं मटण आहे, समजलं का? बघा, वाटलंच तर टेस्ट करा कधी, थोडं या जा कधीतरी. होय, आमच्या घरी या कधीतरी आणि कधीतरी टेस्ट करा मटणाची, कशाचं मटण आहे तर म्हणजे तुम्हाला समजेल. होय दाजी, खरे खोटे. ये इकडं दाजी, कुठे? हा भाई इकडं दाजी आहे का? बकेटी फोडल्या तर आणि बकेटी लागले जोडायला दाजी. त्याला म्हणलं तेवढ्या बकेटी हे करा. अहो फेकू दिल्या साऱ्या बकेटी, साऱ्या फुटल्यात माहिती आहे का? तर मग दाजी आता ते जोडायला म्हणलं त्याला, म्हणलं सुलीचन लावा त्याला, आहे की नाही? अशा काही गोष्टी तर काय करणार मग, गरीब माणसं तर आम्ही. होय, काय सांगणार भावनं बहिणं, गरीब माणसं आहोत, बकेटी सुद्धा आम्हाला जोडून लावा लागल्या तर असं काय करावं सांगा. लाईक फॉलो करायचं जा आणि शेअर पण करायचं जा, कमेंट. लव यू सगळ्यांना.